या व्हिडिओतून आपण अध्ययनाच्या उपपत्ती थिअरीज ऑफ लर्निंग हे समजून घेणार आहोत. अध्ययनाच्या उपपत्ती समजून घेताना अध्ययन म्हणजे काय, उपपत्ती म्हणजे काय, अध्ययन उपपत्तीचा अर्थ, अध्ययन उपपत्ती व त्या कोणी शोधून काढल्या म्हणजेच त्यांचे उपपत्तिकार, अध्ययन उपपत्तीचे प्रकार व वर्गीकरण आणि साहचर्यवादी उपपत्ती या गटातील 6 उपपत्ती आपण या व्हिडिओतून अभ्यासणार आहोत. आणि या सर्व घटकावर TET परीक्षेमध्ये आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. तर अध्ययनाच्या उपपत्ती यामध्ये मुख्य 2 शब्द आहेत, ते म्हणजे अध्ययन आणि दुसरा म्हणजे उपपत्ती. मग अध्ययन म्हणजे काय, तर अध्ययन हे सवयी, ज्ञान आणि अभिवृत्ती यांचं संपादन म्हणजे अध्ययन. व्याख्येच्या स्वरूपामध्ये आपण असं म्हणू शकतो की अध्ययन म्हणजे वर्तनात टिकाऊ स्वरूपाचा बदल घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन. म्हणजे अध्ययनामध्ये वर्तन बदल अपेक्षित आहे. मग काही वर्तन बदल असे असतात की जे परिपक्वतेतून निर्माण होतात, तर त्याला अध्ययन म्हणता येत नाही. काही वर्तन बदल असे असतात की जन्मजात असतात, सहज प्रवृत्तीने घडतात, त्यांना पण आपण अध्ययन म्हणत नाही. मग अध्ययन म्हणजे काय, तर अध्ययनामुळे वर्तनामध्ये अपेक्षित असा वर्तन बदल घडवून आणता येतो. आणि हा बदल मग बोधात्मक असेल, क्रियात्मक असेल किंवा भावात्मक असेल, कोणत्याही प्रकारचं अध्ययन असलं तरी त्यामधून व्यक्तीच्या वर्तनात योग्य त्या दिशेने बदल घडवून आणणं हे गरजेचं असतं, हे अपेक्षित असतं. बोधात्मक अध्ययन म्हणजे काय की एखादं ज्ञान ग्रहण करणं. क्रियात्मक अध्ययन म्हणजे की एखादी सवय विकसित करणं, समजा गाडी चालवणं, वाद्य चालवणं, भूमिती आकृत्या काढणं म्हणजे क्रियात्मक अध्ययन. आणि भावात्मक अध्ययन म्हणजे की अभिरुची निर्माण करणं, एखादी वृत्ती निर्माण करणं म्हणजे भावात्मक अध्ययन. मुख्य म्हणजे की अध्ययनामध्ये वर्तनामध्ये टिकाऊ स्वरूपाचा बदल हे अपेक्षित असतं. आणि उपपत्ती म्हणजे काय, तर उपपत्ती शब्द आपल्याला थोडा नवीन वाटतो, कारण आपण दैनंदिन व्यवहारामध्ये उपपत्ती या शब्दाचा वापर करत नाही. पण उपपत्ती म्हणजे सिद्धांत. आणि सिद्धांत केव्हा म्हटलं जातं की जेव्हा एखादा विषय त्याचे नियम, त्याचं सामान्यीकरण यामुळे स्थापित केलं जातं, त्याला सिद्धांत म्हणतात. आता समजा आर्किमिडीजचा सिद्धांत. मग आर्किमिडीजचा सिद्धांत कसा स्थापन झाला, तर आर्किमिडीज या शास्त्रज्ञाने प्रयोग केला, त्याचं निरीक्षण केलं, त्याच्यावरून निष्कर्ष काढला, असे अनेक प्रयोग केल्यानंतर त्याचं सामान्यीकरण झालं आणि मग तो सिद्धांत तयार झाला. मग असंही नाही की प्रत्येक वेळी सिद्धांत स्थापन करण्यासाठी प्रयोगच करावा लागतो. तर एखादं मत जर असेल आणि चर्चेनंतर त्याच्यावर अनेक प्रकारची चिकित्सा केल्यानंतर जर ते स्वीकारलं गेलं असेल तर त्याला सुद्धा सिद्धांत म्हणतात. आणि मग हाच अर्थ अध्ययनाच्या उपपत्तीसाठी सुद्धा लागू होतो की अध्ययन का केलं जातं, अध्ययन कसं होतं, तर यासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी काही शास्त्रशुद्ध प्रयोग केले, ते पद्धतशीर मांडले आणि अध्ययन प्रक्रियेचं स्पष्टीकरण केलं, तर यालाच अध्ययन उपपत्ती असं म्हणतात. व्याख्येच्या स्वरूपामध्ये जर सांगायचं असलं तर कॅम्पबेल यांनी केलेली व्याख्या अशी आहे की पदबंधात्मक एकात्मता असलेला विधानसंच म्हणजे उपपत्ती. म्हणजे आपण जी चर्चा केली तेच व्याख्येच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे की यामध्ये स्टेप दिलेल्या असतात आणि या अनेक पायऱ्यांमुळे, या अनेक विधानांमुळे एक सिद्धांत तयार होतो, उपपत्ती तयार होते. आणि मग अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनामध्ये कोणते घटक येतात, त्याचे परस्पर संबंध कसे असतात, व्यक्तीकडून अध्ययन कसं होतं, तर या विविध गोष्टींचं स्पष्टीकरण करणारा विधानांचा समुच्चय याला अध्ययन उपपत्ती आपण म्हणतो.
तुमच्या लक्षात आलं असेल की अध्ययन उपपत्तीमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. तर अध्ययन प्रक्रिया कशी चालते, अध्ययनामध्ये कोणते घटक येतात, त्यांचे परस्पर संबंध कसे आहे, व्यक्तीकडून अध्ययन कसं होतं, तर यासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध प्रयोग करून पद्धतशीर मांडून अध्ययन प्रक्रियेचं जे स्पष्टीकरण केलेलं आहे तर त्या म्हणजे उपपत्ती. मग या उपपत्ती मांडत असताना अध्ययन कसं होतं, तर याच्या उपपत्ती मांडत असताना जे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी उपपत्ती मांडलेल्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 विचार प्रवाह आहेत आणि त्यामुळे या उपपत्तींचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा प्रकार म्हणू आपण. तर मग या अध्ययन उपपत्तींचे प्रकार कोणते आहे, तर जे मानसशास्त्रज्ञ आहे तर यामध्ये काही मानसशास्त्रज्ञांचं असं मत होतं की वर्तनात झालेला बदल म्हणजे अध्ययन. या ठिकाणी त्यांनी वर्तनावर जास्त भर दिला आणि या गटाला साहचर्यवादी उपपत्ती असं म्हणतात. मग दुसरा जो मानसशास्त्रज्ञांचा गट आहे तर त्यांच्या मते की फक्त वर्तनात झालेला बदल म्हणजे अध्ययन नाही, तर अध्ययन जर घडायचं असेल तर त्यासाठी बुद्धिमत्तेची सुद्धा आवश्यकता असते. तर असं ज्यांचं मत होतं तर ते म्हणजे ज्ञानवादी गट. आणि याहीपेक्षा उच्च प्रक्रियांचा विचार करणारे जे मानसशास्त्रज्ञ आहेत तर या आधुनिक उपपत्ती याच्यामध्ये या उपपत्ती आलेल्या आहेत. म्हणजे अध्ययनाच्या उपपत्तींचे 3 प्रकार पडलेले आहेत: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानवादी उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. साहचर्यवादीमध्ये वर्तनावर भर दिलेला आहे की वर्तनात झालेला बदल, ज्ञानवादी उपपत्तीमध्ये बुद्धिमत्तेवर भर दिलेला आहे आणि तर्कासारख्या उच्च विचार प्रक्रिया ज्यामध्ये लागतात असं मत मांडणारे हे आधुनिक उपपत्तीमध्ये येतात. तर या 3 उपपत्ती आहेत, 3 प्रकार आहेत. मग साहचर्यवादी अध्ययन उपपत्तीला आणखी कोणकोणते नावं आहेत, तर त्याला वर्तनवादी उपपत्ती असं सुद्धा म्हटलं जातं किंवा चेतक प्रतिसाद उपपत्ती असंही म्हटलं जातं आणि अभिसंधानवादी उपपत्ती असंही म्हटलं जातं. हे नावं पण परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत की साहचर्यवादी उपपत्तीला वर्तनवादी उपपत्ती, चेतक प्रतिसाद उपपत्ती आणि अभिसंधानवादी उपपत्ती असे हे नावं आहेत. मग याचे पुरस्कर्ते कोण आहे किंवा उपपत्तिकार कोण आहेत, तर थॉर्नडाईक, पावलॉव, स्किनर, वॉटसन, गुथ्री आणि हल्ल हे वर्तनवादी उपपत्तीचे जनक आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने कोणता विचार केलेला असतो, तर उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या संबंधावर त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे एखादा उद्दीपक जेव्हा येतो तर त्याला प्रतिसाद कसा मिळतो आणि उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जेव्हा संबंध जोडला जातो तर तेव्हा अध्ययन घडतं असं साहचर्यवादी अध्ययन उपपत्तीच्या पुरस्कर्त्यांचं मत आहे. आणि तसंच ते उद्दीपक आणि त्याला दिलेला प्रतिसाद याचं दृढीकरण यावर सुद्धा भर देतात. आणि त्यांच्या मते उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये साहचर्य प्रस्थापित होणं म्हणजेच अध्ययन. आणि यामध्ये सुद्धा 2 विचार प्रवाह आहेत, ते म्हणजे साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान. तर हे 2 प्रकार आहे. आणि ज्ञानात्मक उपपत्ती याला बोधात्मक उपपत्ती किंवा बोधीय अध्ययन उपपत्ती अशी सुद्धा नावं आहेत. आणि याचे पुरस्कर्ते कोण आहेत, जनक कोण आहेत, उपपत्तिकार कोण आहेत, तर कोहलर, लेविन, आसुबेल, टॉलमन, गॅने आणि ब्रुनर हे यांचे उपपत्तिकार आहेत. आणि यांच्या मते चेतक आणि प्रतिसाद याचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेतला जातो. कारण चेतक जरी एकच असला तरी सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याला वेगवेगळा प्रतिसाद दिला जातो. आणि म्हणून हे मानसशास्त्रज्ञ हे उपपत्तिकार ज्ञानात्मक रचनेवर भर देतात आणि म्हणून अध्ययनाला ते मर्मदृष्टीमूलक
या प्रमाणात मानतात. त्यांच्या मते आकलन, अंतर्दृष्टी, तर्क करणं यावर विशेष भर दिला गेला पाहिजे, असं ज्ञानात्मक उपपत्तीचे उपपत्तिकार म्हणतात. आणि काही ज्या उपपत्ती आहेत, ज्या आहेत बेंजामिन ब्लूम, अल्बर्ट बांदुरा, डोनाल्ड नॉर्मन, तर यांनी ज्या उपपत्ती तयार केलेल्या आहेत, तर ह्या साहचर्यवादी किंवा ज्ञानात्मक उपपत्ती या गटात नाही मोडत, तर त्या नवीन अध्ययन उपपत्ती यामध्ये मोडतात, कारण त्यामध्ये उच्च मानसिक क्षमतांचा विचार केलेला आहे. आपण तक्त्याच्या स्वरूपामध्ये हे पाहू की अध्ययन उपपत्तींचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. तर साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्तीचे प्रणेते कोण आहे किंवा उपपत्तिकार कोण आहे, तर थॉर्नडाईक, पावलॉव, स्किनर, वॉटसन, गुथ्री आणि हल्ल. आणि ज्ञानात्मक उपपत्तीचे उपपत्तिकार आहेत कोहलर, लेविन, आसुबेल, ब्रुनर, रॉबर्ट गॅग्ने, टॉलमन. आणि आधुनिक उपपत्तीचे उपपत्तिकार आहे डॉक्टर ब्लूम, बांदुरा आणि डोनाल्ड नॉर्मन. तर ही नावं की कोणती उपपत्ती आणि त्यामध्ये कोणते उपपत्तिकार आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. 2018ला TET परीक्षेला आलेला असा प्रश्न आहे. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही. आणि याचे पर्याय दिलेले आहेत. A. गुथ्री, B. लेविन, C. गॅग्ने आणि D. ब्रुनर. तर आपण हा तक्ता आताच पाहिला. आपल्याला विचारलेला आहे ज्ञानात्मक उपपत्ती, तर या चारपैकी यामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश नाही. तक्ता तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर पहा, ज्ञानात्मकमध्ये लेविन आहे, गॅग्ने आहे, ब्रुनर आहे. म्हणजे कोणते मानसशास्त्रज्ञ नाही, तर गुथ्री हे नाही, म्हणजे याचा पर्याय आहे A. त्यानंतर 2019च्या TET परीक्षेला आलेला प्रश्न आहे. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही. या ठिकाणी साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञ विचारलेले आहेत. तर वॉटसन यामध्ये आहे, गुथ्री यामध्ये आहे, हल्ल आहेत आणि आसुबेल हे ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये आहे, म्हणजे याचं उत्तर आहे D. तर लक्षात ठेवायला सोपा आहे, तर हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा विचारात घेऊ की अध्ययनाच्या उपपत्ती आणि त्यांच्या उपपत्तीचं नाव काय आहे. तर साहचर्यवादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीचं नाव आहे प्रयत्न प्रमाद पद्धती. पावलॉव यांच्या उपपत्तीचं नाव आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. स्किनर यांच्या उपपत्तीचं नाव आहे साधक अभिसंधान उपपत्ती. वॉटसन यांच्या उपपत्तीचं नाव आहे वर्तनवादी अध्ययन उपपत्ती. गुथ्री यांच्या उपपत्तीचं नाव आहे सानिध्य अध्ययन उपपत्ती. आणि हल्ल यांच्या उपपत्तीचं नाव आहे पद्धतशीर वर्तन उपपत्ती. आणि ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येणारे कोहलर यांची उपपत्ती आहे समष्टीवादी उपपत्ती. लेविन यांची उपपत्ती आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. आसुबेल यांची उपपत्ती आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती. ब्रुनर यांची उपपत्ती आहे अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. आणि गॅग्ने यांची उपपत्ती आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. आणि टॉलमन यांची उपपत्ती आहे संकेत अध्ययन उपपत्ती. आणि आधुनिक उपपत्तीमध्ये डॉक्टर ब्लूम यांची आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. बांदुरा यांची आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. आणि डोनाल्ड नॉर्मन यांची आहे अध्ययनाचे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान. तर हे सुद्धा नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवायचा आहे.
आणि नावं सहजपणे लक्षात राहू शकतात. 2017च्या टेट परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? पर्याय दिलेले आहे. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, थॉर्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. तक्ता तुमच्या समोर आहे. तर आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूम आहेत म्हणजे बी पर्याय आहे, बांदुरा आहेत म्हणजे डी पर्याय आहे. तर आपला पर्याय 2 हे बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो 2019च्या टेट परीक्षेला विचारलेला आहे. खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर यामध्ये उपपत्तिकार दिलेले आहेत पावलॉव, थॉर्नडाईक, कोहलर आणि स्किनर. आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या उपपत्तींचे नावं आहेत. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सहसंबंध उपपत्ती आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर पावलॉव यांची आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती, थॉर्नडाईक यांची आहे सहसंबंध उपपत्ती, कोहलर यांची आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि स्किनर यांची आहे साधक अभिसंधान उपपत्ती. म्हणजेच पर्याय बी हे याचे बरोबर उत्तर आहे. तर या प्रकारे तुम्ही कोणते उपपत्तिकार आणि त्यांच्या उपपत्तीचे नावं ही तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायची आहेत. आपण 3 गट पाहिले, 3 प्रकार पाहिले उपपत्तींचे. तर त्यापैकी पहिला जो प्रकार आहे साहचर्यवादी उपपत्ती, म्हणजे हा वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांचा गट आहे की यामध्ये अध्ययन म्हणजे वर्तनात झालेला इष्ट बदल आणि त्यांच्यामध्ये उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये संबंध जोडला जातो आणि अध्ययन घडतं. आणि वर्तनवादी हे मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे यांनी जे वेगवेगळे प्रयोग केले तर ते मांजर, कुत्रा, उंदीर, कबूतर तर अशा प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केले आणि त्यामधून त्यांनी अध्ययनाच्या उपपत्ती मांडलेल्या आहेत. तर साहचर्यवादी उपपत्तींमध्ये कोणकोणत्या उपपत्तींचा समावेश होतो तर आपण एकेकाचा विचार करू. तर पहिली उपपत्ती आहे थॉर्नडाईक यांची. त्यांच्या उपपत्तीचं नाव आहे प्रयत्न प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर थिअरी. यालाच निवडपूर्ण अध्ययन असं सुद्धा म्हटलं जातं. तर उपपत्तींची कोणकोणती नावं आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि यांनी जो प्रयोग केला अध्ययनासाठी तर तो एका मांजरीवर केला. आणि तो प्रयोग कसा होता तर एक काचेची कूट पेटी होती आणि त्यामध्ये त्यांनी मांजरीला ठेवलेलं होतं आणि मांजर भुकेलेलं होतं. बाहेर पेटीचा मासा होता आणि त्या पेटीची रचना अशी केलेली होती की त्याला एक खटका असतो आणि तो दाबला गेला की मांजर बाहेर येऊ शकतं. तर मांजर काय करते तर सुरुवातीला धडपड करते आणि मग योगायोगाने यश मिळतं आणि मग ते बाहेर येऊन आणि त्याला मासा मिळतो. मग पुन्हा पुन्हा हा प्रयोग केल्यानंतर काय होतं तर त्या मांजरीच्या व्यर्थ हालचाली कमी होतात आणि योग्य प्रतिक्रिया दिली जाते. या प्रकारचा तो प्रयोग होता. म्हणजेच काय तर उद्दीपक आणि त्याला कोणती प्रतिक्रिया दिली तर योग्य प्रतिक्रिया जी दिली जाते तर ती प्रयत्न प्रमादानंतर दिली जाते हे त्यांनी शोधून काढलं. आणि त्यांनी अध्ययनाचा अर्थ सांगितला की अध्ययन म्हणजे अचूक प्रतिक्रियांची निवड केली जाणे व चुकीच्या प्रतिक्रियांचा लोप केला जाणे आणि ही प्रक्रिया प्रयत्न प्रमादातून घडून येते हे त्यांनी अध्ययनाची व्याख्या सांगितली. या प्रयोगावरून त्यांनी काही नियमही तयार केलेले आहेत. तर त्यांनी तयार केलेले नियम असे आहेत की तयारीचा नियम म्हणजे शिकण्यासाठी मनाची तयारी असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे परिणामाचा नियम, म्हणजे परिणाम जर सुखकारक असेल तर होणारं अध्ययन हे चांगलं असतं. आणि तिसरा नियम आहे उपयुक्ततेचा नियम, ते म्हणजे की जितक्या वेळा पुनरावृत्ती केली तर अध्ययनाचं दृढीकरण होतं. तर असे त्यांनी 3 नियम मांडलेले आहे. हे 3ही नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहे
परीक्षेच्या दृष्टीने यावर प्रश्न विचारले जातात। आणि तसंच यांनी काही उपनियमसुद्धा मांडलेले आहेत, ते उपनियमांवरही प्रश्न विचारले जातात। तर हे उपनियम असे आहेत, तर एक म्हणजे की अनेक प्रतिक्रिया संबंधी नियम, म्हणजे की एक प्रतिक्रिया जर उपयुक्त झाली नाही तर दुसरी प्रतिक्रिया दिली जाते आणि अचूक उत्तर मिळेपर्यंत या प्रतिक्रिया दिल्या जातात। या प्रकारचा हा उपनियम आहे। दुसरा आहे अभिवृत्तीचा नियम, म्हणजे जर मनोवृत्ती जर अनुकूल असेल तर अध्ययन लवकर होतं। त्यानंतर सामान्यीकरणाचा नियम आहे की आधी जो अनुभव घेतलेले असतील तर नवीन परिस्थितीमध्ये त्याचा फायदा होतो। आणि चौथा आहे साहचर्याचा नियम, म्हणजे सारखेपणा जर असेल तर अध्ययन हे होत असतं। तर असे हे 3 नियम आणि 4 उपनियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहे। तर या प्रयोगाचं मूळ तत्व काय आहे की समस्या उद्भवली की अनेक शक्यता पडताळून पाहिल्या जातात आणि समस्या सोडवणं हे प्रयत्न प्रमादातून शक्य होतं आणि समस्या सोडवण्यापर्यंत प्रयत्न हे केले जातात। तर या प्रकारचा हा प्रयोग आहे। दुसरा जो प्रयोग आहे तर तो आहे पावलॉव यांचा। या प्रयोगाचं या उपपत्तीचं नाव आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती। आणि यांनी जो प्रयोग केलेला आहे तर तो कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे। तर या प्रयोगामध्ये की कुत्र्याला जर अन्न दिसलं तर त्याची लाळ निर्माण होते, हे अगदी स्वाभाविक आहे। म्हणजे अन्न दिसणं हा उद्दीपक आणि लाळ निर्मिती ही प्रतिक्रिया। पण त्यांनी या प्रयोगामध्ये कुत्र्याला अन्न देण्यापूर्वी एक घंटानाद त्यांनी केला आणि त्यानंतर त्यांना अन्न दिलं। आणि मग काय झालं, काही दिवसांनी की घंटानाद केल्यानंतर लगेच कुत्र्यामध्ये लाळेची निर्मिती व्हायला लागली। मग या प्रयोगातून त्यांनी कोणते निष्कर्ष काढले की कृत्रिम उद्दीपकाला सुद्धा नैसर्गिक प्रतिक्रिया दिली जाते, कारण अन्न दिसणं हा नैसर्गिक उद्दीपक आहे आणि घंटानाद हा कृत्रिम उद्दीपक आहे। पण दोघांनाही कोणती प्रतिक्रिया मिळाली तर लाळ निर्मितीची, म्हणजे जेव्हा कृत्रिम उद्दीपक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया यांचं अभिसंधान होतं तर तेव्हा अध्ययन हे घडतं। म्हणजे या उपपत्तीमध्ये उद्दीपक महत्त्वाचा आहे। त्यांनी अध्ययनासंबंधी काय सांगितलं तर अभिसंधानातून सवय प्रस्थापित होते आणि ही सवय साहचर्याच्या नियमावर आधारलेली असते। नियम कोणता सांगितला तर कृत्रिम उद्दीपक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया असं साहचर्य प्रस्थापित करता येतं। आणि याचं मूळ तत्व आपल्याला काय सांगता येईल की सर्व प्रकारच्या अध्ययनाचं मूळ तत्व अभिसंधान हेच आहे। साहचर्यवादी उपपत्तीमधली तिसरी उपपत्ती आपण समजून घेऊ। या उपपत्तीचे उपपत्तिकार आहेत स्किनर। त्यांच्या उपपत्तीचं नाव आहे साधक अभिसंधान उपपत्ती, यालाच व्यापारक अभिसंधान असं सुद्धा म्हटलं जातं। तर त्यांनी जो प्रयोग केलेला आहे तर तो कबुतरावर प्रयोग केलेला आहे आणि तो कबूतर जेव्हा स्वतःभोवती फिरायचा तेव्हा त्याला अन्न मिळायचं। तर याच्यामधून काय सांगितलेलं आहे की उद्दीपकाला प्रतिक्रिया द्यायची आहे, पण साधक अभिसंधानामध्ये उद्दीपकाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिक्रियेला प्रबलन देणं हे महत्त्वाचं आहे। म्हणजे प्रतिक्रिया ही महत्त्वाची आहे। शिकणारा कोणती तरी प्रतिक्रिया देतो आणि त्या प्रतिक्रियेला जर प्रबलन मिळत असेल तर अध्ययन घडून येतं। आणि त्यांच्या मते अध्ययन म्हणजे काय तर वर्तनाच्या परिणामातून वर्तनाला आकार प्राप्त होतो। आणि कोणता नियम तयार केलेला आहे तर शिकणाऱ्याला त्याच्या स्वतःच्या गतीने शिकता येते, कारण उद्दीपक कोणता आहे त्यापेक्षा त्याला प्रतिक्रिया कशी दिली जाते, त्याला प्रबलन कसं दिलं जातं तर हे महत्त्वाचं आहे। आणि यांच्या उपपत्तीचं मूळ तत्व आहे प्रबलीकरणाद्वारे अध्ययन घडून येतं। तर आपण पावलॉव यांचं अभिजात अभिसंधान पाहिलं आणि स्किनर यांचं साधक अभिसंधान पाहिलं। मग या दोघांमध्ये मुख्य फरक कोणता आहे तर अभिजात अभिसंधानामध्ये
उद्दीपक महत्त्वाचा आहे तर साधक अभिसंधानामध्ये प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. साधक अभिसंधानामध्ये प्रबलन हे महत्त्वाचं असतं. प्रबलनामुळे अध्ययन हे घडून येत असतं. त्यानंतर चौथी जी उपपत्ती आहे याचे उपपत्तीकार आहेत वॉटसन. तर यांची सुद्धा अभिसंधानाचीच उपपत्ती आहे, वर्तनवादी उपपत्ती. आणि यांनी जो प्रयोग केलेला आहे तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच 11 महिन्याच्या मुलावर प्रयोग केलेला आहे. तर हा जो 11 महिन्याचा मुलगा होता तर त्याला ससा फार आवडायचा. पण यांनी काय केलं तर तो ससा त्याच्याजवळ आला की एक मोठा आवाज त्याला करायचे आणि आवाजाला साहजिकच मूल घाबरतं आणि मग हळूहळू तो सशाला घाबरायला लागला. आणि याच्या उलटसुद्धा त्यांनी प्रयोग केलेला आहे की एक मुलगा असतो आणि त्याला तो सशाला खूप घाबरत असतो. मग ते सशाला बंद पिंजऱ्यामध्ये ठेवतात आणि तो पिंजरा आधी थोडा लांब अंतरावर ठेवतात, मग हळूहळू त्याच्या जवळ करत अगदी त्याच्या जवळ ठेवतात तरीसुद्धा तो त्याला घाबरत नाही. तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे की अभिसंधानामुळे एखादी प्रतिक्रिया प्रस्थापित करता येते, तसंच नको असलेली प्रतिक्रिया नाहीशी सुद्धा करता येते. हे यामध्ये महत्त्वाचं आहे, हे याचं वेगळेपण आहे. तर अध्ययन म्हणजे काय तर प्रस्थापित करण्यात आलेल्या कृत्रिम उद्दीपकामुळे मूळ नैसर्गिक उद्दीपकाची प्रतिक्रिया घडवून येऊ लागते. आणि नियम कोणता तयार केलेला आहे तर अभिसंधानातून अयोग्य सवयी काढणे शक्य आहे. आणि मूळ तत्व कोणतं आहे तर अयोग्य वर्तनाची सवय नाहीशी करण्यासाठी अभिसंधानाचा उपयोग होतो. तर अभिसंधानाच्या बाबतीमध्ये या 3 उपपत्ती आहे, यामधला फरक लक्षात घेऊन आणि हे आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर 5वी जी उपपत्ती आहे ती आहे गुथ्री या मानसशास्त्रज्ञांची. त्यांच्या उपपत्तीचं नाव आहे सानिध्य अध्ययन उपपत्ती. आणि त्यांनी जो प्रयोग केलेला आहे तर तो मांजरीवर प्रयोग केलेला आहे. प्रयोज्य आपण यासाठी लक्षात घेतले की यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि यांचा जो प्रयोग आहे गुथ्री यांचा जो प्रयोग आहे तर तो थॉर्नडाईकच्या प्रयोगासारखाच आहे. पण थॉर्नडाईकच्या प्रयोगामध्ये काय आहे की ते मांजर अनेक हालचाली करतं, योगायोगाने त्याला यश मिळतं आणि मग त्या अयोग्य हालचाली कमी होत जातात आणि त्याच्याकडून अध्ययन घडतं. अशा प्रकारचा तो प्रयोग आहे. पण यांच्या प्रयोगामध्ये मांजरीवरच प्रयोग आहे, पिंजरा तसाच आहे. पण या ठिकाणी मांजर अनेक प्रयत्न करत नाही, तर एका प्रयत्नामध्ये ते कळ दाबून आणि बाहेर येते. आणि प्रत्येक वेळी ती बाहेर आल्यानंतर तो मासा घेईलच असं सुद्धा नाही. हे यामध्ये वेगळेपण आहे. तर त्यांच्यामध्ये यसार बॉन्ड कसा आहे, उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांचा बॉन्ड कसा आहे तर अध्ययन म्हणजे वेळेच्या सानिध्याने उद्दीपक व चलन यामध्ये अभिसंधान निर्माण होतं. तर त्यांनी मूवमेंटला चलन हा शब्द वापरलेला आहे. आणि जीवस्नायूंच्या आकुंचन प्रसरणाने अंतस्राव ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावामुळे चेतकाला प्रतिसाद दिला जातो असं त्यांचं मत आहे. तर महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये की एकाच प्रयत्नात सुद्धा अध्ययन होऊ शकतं. पुढची जी उपपत्ती आहे ती आहे हल्ल या मानसशास्त्रज्ञांची. तर यांच्या उपपत्तीचं नाव आहे पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती. यालाच गरजपूर्तीचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. यांनी जो प्रयोग केला तो उंदरावर प्रयोग केलेला आहे. आणि एका बंद पेटीमध्ये उंदीर असतो, त्यामध्ये 2 विभाग केलेले असतात आणि एका भागामध्ये विद्युत प्रवाह चालू करताच तो उडी मारून आणि दुसऱ्या भागात येतो. आणि दुसऱ्या भागामध्ये विद्युत प्रवाह चालू करण्यापूर्वी 1 घंटानाद केला जातो आणि मग 2 सेकंदांनी विद्युत प्रवाह चालू करतात. पण घंटानाद केल्यानंतर लगेच उंदीर उडी मारून आणि पहिल्या भागामध्ये येतो. अशा प्रकारचा तो प्रयोग आहे. आणि या प्रयोगातून त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे की अभिसंधान आणि साहचर्य या 2 संकल्पनांवर हा प्रयोग आधारित आहे. आणि उद्दीपकाच्या जोडीने कोणत्या तरी प्रकारचं प्रबलीकरण किंवा पुरस्कार दिला गेला
तर अध्ययन घडतं. आणि महत्त्वाचं काय आहे तर अध्ययनामध्ये गरज महत्त्वाची असते. गरज ही वर्तनाला चालना देणारी गोष्ट असते आणि ज्या वर्तनाने ती गरज पूर्ण होईल तर ते वर्तन व्यक्तीकडून शिकलं जातं. तर यांचे महत्त्वाचे नियम कोणते आहेत तर एक म्हणजे गरज, की गरजेची तृप्तता करण्यासाठी व्यक्तीकडून एखादी क्रिया केली जाते. दुसरं जे तत्त्व आहे ते प्रचोदना म्हणजे ताण, की प्रेरणेच्या मुळाशी एक अवस्था असते त्याला ताण असं म्हणतात. आणि प्रबलीकरण जर मिळालं तर व्यक्तीकडनं अध्ययन हे होत असतं. तर हल्लचा हा जो सिद्धांत आहे तर हा परिणामाचा नियम आणि अभिसंधानाचा नियम याचं संमिश्रण आहे. तर अशा 6 उपपत्ती आपण साहचर्यवादी उपपत्तीमधल्या पाहिल्या. तर यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतील की थॉर्नडाईक आणि गुथ्री यांची जी उपपत्ती आहे तर थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे की अनेक प्रयत्नातून अध्ययन होतं, तर गुथ्री यांचं म्हणणं आहे की एकाच प्रयत्नात सुद्धा अध्ययन हे घडू शकतं. त्यानंतर पावलॉव, स्किनर आणि वॉटसन हे तिघांचं सुद्धा अभिसंधानाच्या बाबतीमध्ये संशोधन आहे. तर पावलॉव यांचं प्रयोगामध्ये उद्दीपक महत्त्वाचा दिसतो, तर स्किनर यांच्या प्रयोगामध्ये प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. तर वॉटसन यांच्या मते अयोग्य वर्तनाची सवय नाहीशी करण्यासाठी हे महत्त्वाचं घेतलेलं आहे. पावलॉव यांच्या प्रयोगामध्ये कृत्रिम उद्दीपक आणि नैसर्गिक प्रतिक्रिया असं अभिसंधान होतं. तर स्किनर यांच्या अभिसंधानामध्ये प्रतिक्रियेला प्रबलन जर मिळालं तर अध्ययन घडून येतं. आणि वॉटसन यांच्या प्रयोगामध्ये की एखादी प्रतिक्रिया आपल्याला जशी तयार करता येते तसं एखादी अयोग्य सवय काढूनसुद्धा टाकता येते. तर असे हे 3 अभिसंधानाचे आहेत. आणि हल्ल यांच्या मते की अभिसंधान आणि साहचर्य या दोन्ही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. की उद्दीपकाच्या जोडीने जर कोणतं तरी प्रबलीकरण किंवा पुरस्कार दिला गेला तर अध्ययन हे घडत असतं. आणि गरज ही वर्तनाला चालना देणारी गोष्ट असते आणि ज्या वर्तनामुळे गरज पूर्ण होईल ते व्यक्तीकडून वर्तन घडलं जातं. तर अशा प्रकारे आपण या 6 उपपत्तींचा अभ्यास केलेला आहे. तर 2018च्या टेट परीक्षेला आलेला जो प्रश्न आहे तर तो असा आहे की जेव्हा अध्ययन करता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो, तसेच नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद व नवीन परिस्थितीत देतो, तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. प्रतिक्रियांच्या वैविध्याचा नियम, प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, मांडणी किंवा रचना आणि घटकांची पूर्वशक्ती. तर आपण तक्त्यामध्ये हे नियम पाहिलेले आहेत. तर यापैकी या ठिकाणी कोणता नियम आहे तर प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. तर हे उत्तर बरोबर आहे, पर्याय 2. पुढचा प्रश्न 2020ला आलेला आहे टेट परीक्षेमध्ये. स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. पर्याय दिलेले आहे. प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे. दुसरं आहे प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे. तिसरं आहे अध्ययन घटकांच्या सरावाचा अभाव असणे. आणि चौथं आहे व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे. तर याचं उत्तर 2 हे आहे. आणि टेटच्या 2021ला विचारलेला आहे प्रश्न की ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात त्याला काय म्हणतात. साधक अभिसंधान, कारक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान, तात्कालिक अभिसंधान. तर याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान. तर यामध्ये प्रबलनाला महत्त्व असतं हे आपण पाहिलं. तर अशा प्रकारे आपण आज या सर्व उपपत्ती समजून घेतल्या.